प्रकाश इलेवन घोटे आणि त्याचबरोबरीने बुरुजवाडी या दोन संघादरम्यान मात्र टॉस केला जातोय। तर आमचे साथी समालोचक आपण पाहू शकाल शिवमजी लोबे सर थोडेसे विश्रांती घेत आहेत। जाऊया ऑन मॅचकडे जिथे सामना रंगला जाईल। शोभित चेंडू 40 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम सलामीची जोडी गोरख आणि अभि आपण पाहतोय। सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज ज्यांना शोभित चेंडू 40 धावसंख्या करायची। चला तर बुरुजवाडी टीमचा खरं तर उपस्थित झालाय। तर मदन सर टॉस साठी अजून SK 11 प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित नाही आहे। प्रकाश 11 घोटे संघाचा करत उपस्थित आहे का? यस तर आपल्याला 10:25चा रिपोर्टिंग टायमिंग दिला होता। तर प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित नाही आहे। तर बुरुजवाडी संघाला टॉस विन देण्यात आलाय आयोजकांच्या वतीने। आणि आता पुढचा डिसिजन का असेल तो आपल्याला मॅच चालू झाल्यानंतरच आपल्याला समजेल कोणत्या संघाचं कसं का असेल याचा निर्णय नंतर आमच्यापर्यंत कमिटी पोहोचवेल। तत्पूर्वी जाऊया सर्वांना घेऊन जातो इथे ऑन गोईंग मॅचकडे जिथे सामना रंगला जातोय SK परंदेवाडी आणि त्याचबरोबरीने हा देखील चेंडू चांगला होता परंतु म्हणजे सांगतायत की थोडासा बाहेर जाणारा चेंडू सुबाहेर घोषित करताय। जमिनीला हा समांतर केला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू अवांतर फेकी केली जाते। अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या एक धावसंख्येच्या बदले श्री गणेश अकाउंट ओपन केला जातो। इथे आडव्या बॅटीतून प्रहार केलाय। चेंडू थांबणार नाहीये। चेंडू चाललाय एक टप्पा अखेरीस बॉन्डलाईनच्या बाहेर इथे येत आहेत। तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार। आता ठोस विजय इलेवन गोट्या आणि बुरुजवाडी संघांचा टॉस प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित नसल्या कारणाने बुरुजवाडी संघाला टॉस विनचा कौल देण्यात आलाय। त्याच्यामुळे बुरुजवाडी संघ आपला डिसिजन का असेल आमच्यापर्यंत पोहोचवा। हा देखील चेंडू निर्धाव आलाय। निर्धाव छोड्या संघातीने दाफलक 5 अंकापर्यंत सिरावला। आतापर्यंत स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गोरख आहेत लेफ्टी बॅट्समन। इथे देखील मोठा बिगिट मोठा ब्लास्ट होताना पाहायला मिळतोय। अक्षरशः चेंडू फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून। हा आकाशाला गबसणी घालणारा हा आलाय गोरखच्या बॅट मधून षटकार। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त। प्रगतीपथावर जो चालू आहे आणि तो चालू असताना पाहायला मिळतो आपल्याला। इथे देखील चांगला चेंडू होता तिथे देखील आला चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर विकेट ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे। ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्यात त्या 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतिषेधक 10चा सरासरी राखायची आहे। परंतु आता 11 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये ती सरासरी कायम राखण्याचं काम केलं ते टीम
SK11 परंदवाडी या टीमनं मात्र 11 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये जमवण्यामध्ये यश देखील मिळालंय. आता 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 29 ची गरज आहे SK11 परंदेवाडी टीमला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. गोलंदाज आकाश आपण पाहतोय. चला गौरव आपण या लगेचच. हा चेंडू पण जर सांगतायत की हा चेंडू बाय डावंदरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होईल. धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वरती जाऊन स्थिरावली आतापर्यंत. बारा धावा फलकावरती. हा देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय. कबरच्या डोक्यावरून पेक्षा कबरला क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर तिथे, परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. क्षितिज चपला याने 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 अंकावरती. हा देखील चेंडू पंच सांगतायत की आपल्याला मर्यादा दिली आहे. गोलंदाजी करत असताना आपल्याला मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेच्या बाहेर आपल्याला चेंडू टाकायचे नाही आहेत. त्या मर्यादेच्या बाहेर आपण चेंडू टाकाल तर आपल्याला दंडित मात्र केलं जाईल. आणि पंचांनी तेच मैदानामध्ये केलं. पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो आहे. नोच्या स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होईल. 1 धावसंख्येच्या मदतीने 15 धावा फलकावरती. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू आपण पाहू शकाल. असं म्हणतात ना की उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाजाला एक सुवर्ण संधी दिली आहे आणि त्या संधीचा आता स्वर्ण करावा लागेल. आणि ते स्वर्ण करायचा प्रयत्न, परंतु एक हातामध्ये बॅट जरूर फिरली होती फलंदाजाच्या. ग्लोव्स घातलेत तरी ही बॅट सटकायचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चेंडू आला निर्धाव. फ्री हिटच्या चेंडूवरती इथे श्वास सोडला आहे गोलंदाज आकाशने. हा देखील टॅप केलेला चेंडू स्वतःच्या फलुत्र्यामध्ये चेंडू अडवलाय, परंतु स्वतः पाहू शकाल आपण थोडंसं दिशा भरकटली होती. आणि हे ते आली सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र बसते 16 अंकावरती. सोळा धावा फलकावरती. टीम आपण पाहतोय SK11 परंदेवाडी या टीमची धावसंख्या जाऊन पोचली. अजूनही पाहायला गेलं 24 धावसंख्येची गरज आहे. गौरव पुनश्च सज्ज झाला आमच्या समवेत. शिवमजी लोबे सर देखील आता या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबरीने डिझमस राजे अतुल यांचं देखील कौतुक करू. चांगला आवाज, चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. हा देखील पाहू शकाल आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डिप विकेटच्या डोक्यावरून चेंडू फेकून मात्र दिलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू षटकार. षटकाराला षटकाच्या मदतीने 22 धावा धाव फलकावरती. हा देखील हाफ टॅकर पुलचा धमाका होता. स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला बॅट्समन गोरक्षा बॅट मधून माल्टीट षटकार. की काही चेंडूंमध्ये पहिल्या की धावसंख्येचा रोग थांबला आहे.
त्याच्यानंतर 2 षटकार, एक काऊ कर्नरला, एक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 28 धावा फलकावरती. पुनश्च स्ट्रोक आपण पाहतो क्षेत्ररक्षक पोहोचले, अडवणे करता येते हाताने, परंतु फंबल थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि लगेचच 2 धावा पूर्ण केल्या 2 धाव संख्येच्या मदतीने. ओव्हर क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त झाला आहे आणि 40 धावसंख्येचा पाठला करत असताना 30 धावा फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असेल, जिथे 12 चेंडू आणि जिथे 18 चेंडू 28 ची गरज होती, तिथे आता पाहायला गेलं तर 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज आली. म्हणजे ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये जे टार्गेट केलं होतं ना गोलंदाज आकाशला, त्या टार्गेटला गोरखने मात्र आता सत्यात उतरवलं. सलगचे 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपला पाहायला मिळाला. एक गाव कॉर्नरला, एक डीप मिड विकेटला चांगली फटकेबाजी. आता 12 चेंडू 10 ची गरज SK11 परखंदेवाडी टीमला विजयासाठी. मात्र चला मॅच स्पीडअप करा. चला विनंती असेल पंच, चला आपण लगेचच स्पीडअप करायचं आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय प्रकाश, आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच प्रकाश 11 घोट्या आणि त्याचबरोबर बुरुजवाडी टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन का असेल पोचवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बुरुजवाडी संघाला देखील विनंती असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बुरुजवाडी टीमनं, म्हणजे बॅटिंग करावी लागेल प्रकाश 11 घोटे संघाला. तर तयार राहा दोन्ही संघ. 11चा स्क्वॉड घेऊन आपण मात्र मैदानामध्ये सज्ज राहायचंय. इथे देखील आलाय तुझ्या चेंडूवरती देखील पहिला चेंडू वाईट आला. त्याच्यानंतर चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 35 वरती. 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील हाफ टॅकर पुलचा फटका खेचायचा होता. इथे देखील थोडंसं मिस टाइम झालं होतं. इथे निर्धाव चेंडू होता. निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक सिरावलं गेलं. शुभमजी लोबी त्यांना देखील आपण मंचावरती विनंती असेल आपण यावं. इथे देखील समोर चेंडू उडवलाय, अक्षरशः चेंडू मात्र फेकून दिला लंगांच्या डोक्यावरून. MS धोनीच्या स्टाईलने मॅच मात्र फिनिश केली ती SK11 परखंदेवाडी टीमने आणि पहिला परंदवाडी टीमने, आणि हे ते मात्र विजय संपादन केला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मावळ विभागामधून मात्र परंदेवाडी टीम मात्र इथे लोणावळ्यामधून मात्र परंदेवाडी टीम उपस्थित झाले आणि त्यांच्याकडून एक चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. आणि ती छोटीशी लकी चांप आपण पाहू शकाल त्यांच्या सोबत देखील त्यांनी आणलं आहे. परंतु या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने तब्बल पाहायला गेलं 9 चेंडू आणि 24 धावांची संख्येची एक विध्वंसक इनिंग केली, सलामीला जाऊन नॉट ऑफ पारी खेळली, तो गोरख ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला गोरख आपण यावं मंचावरती. आणि तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल की आपला शुभ असते मात्र गोरख या फलंदाजाला मात्र मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करूया. आणि नेक्स्ट मॅच प्रकाश 11 घोटे संघ आणि त्याचबरोबरीने बुरुजवाडी टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण की टॉसचा पण झाला नाही आहे. परंतु बुरुजवाडी टीमला टॉस विन केलाय आणि लेट हरण्या कारणास्तव
प्रकाश 11 घोटे टीमला 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आली आहे. कॅमेरामॅन आपण मंचावरती कॅमेरा फिरवायचा आहे. घोटे टीमला मात्र 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आली आहे. म्हणजे बुरुजवाडी संघ प्रथम पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 4 चेंडू षटक घातले. ओर टू कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करूया. एक वासरे गोंड्यामधील गोड आवाज आमचे साथी समालोचक शुभमजी लोबे सरांना. थँक्यू रमेशजी भांडेलकर. न सत्तेसाठी न राजकारणासाठी जीव तलपतो माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. न सत्तेसाठी न राजकारणासाठी जीव तलपतो माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे. त्यात खंजीरसुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवरायांची छाती आहे. शिवरायांच्या विचारांना त्रिवार मानाचा मुजरा देत मॅच नंबर 4 अर्थातच देव माणूस चषक 20-25 पर्व दुसरेच आहे दिमागदार नेत्रदीपक आयोजन. आणि दिवस रात्रीतील खऱ्या अर्थानं दुसरी रात्र. चौथा सामना आपल्या समोरील. एकीकडे प्रकाश 11 घोटे आणि त्यांच्या अगेन्स्ट बुरुजवाडी या दोन संघादरम्यान जिथे घोटे संघाला 2 बॉलची पेनल्टी लागली आहे या मॅचमध्ये. पहिलं षटक 4 खऱ्या अर्थानं बॉलचं फेकावं लागेल. आता बुरुजवाडी टीमला शिस्तीचं पालन करणं फार गरजेचं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संघाला या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेल थारा नाही आहेत. शिस्त आणि खऱ्या अर्थानं शिस्त काय असते क्रिकेटमध्ये या स्पर्धेनं दाखवून दिलंय. फिल्डिंग सजवत असताना आपण पाहताय बुरुजवाडी टीमला. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर बी फास्ट. डोंट द वेस्ट टाइम. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पंचांना मी इथून विनंती करेल की कृपया करून खेळाडूंना सतत ताकीद द्या की इथून प्रत्येक सामना अगदी योग्य वेळेवरतीच संपला पाहिजे. या गोष्टींकडे देखील आपण लक्ष द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमोल आणि मनोज मैदानाच्या आतमध्ये. प्रथम 3 षटक 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपणं अनिवार्य आहे. अन्यथा 16व्या मिनिटामध्ये अंतिम षटकात तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. या गोष्टींकडे लक्ष द्या. नियमांना खऱ्या अर्थानं कठोर कारवाई या स्पर्धेमध्ये. त्यामुळे कोणताही संघ आमचा नाही आहे, कोणताही संघ तुमचा नाही आहे हेच आयोजन केलं आहे आयोजकांनी. आणि या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संघाला पुन्हा विनंती करेल की कृपया करून आपण शिस्तीचं पालन करा या स्पर्धेमध्ये. फ्रेश मॅच ग्रुप डी मधील मॅच नंबर 4 आपल्या समोर. एकीकडे प्रकाश 11 घोटे आणि त्यांच्या अगेन्स्ट बुरुजवाडी. बोथ टीम्स ऑल द बेस्ट. शुड बी गुड गेम. एक चांगला क्रिकेट दोन संघादरम्यान पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाहीये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती अर्जुन बॉलिंग ट्रॅक वरती. अमोल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय मनोज ही सलामीची जोडी. मॅच लावतीये सुरुवात. चार बॉलचा षटक असेल. प्रकाश 11 घोटे संघ उशिरानं पोहोचला या स्पर्धेमध्ये. त्याचमुळे फायनलाइज केला आयोजकांनी. 4 बॉलचं षटक फेकावं लागेल. निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल घेऊन तयार अर्जुन पहिलाच बॉल वरती. पंचांचा निर्णय येणं अनिवार्य आहे. क्रीडांगणाचे केंद्रबिंदू विचार विनिमय करत असताना कॅच व्यवस्थितरित्या पकडली नाहीये की ती खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी पंचांनी रेफर केला डिसिजन थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. या पण थर्ड अंपायर 12व्या प्रतिनिधींना मी विनंती करेल कृपया करून आपण स्क्रीनवरती पाहू नका. बॅटची तर कडा घेतली आहे. पंचांचा सांगणं एकच आहे परंतु कॅच व्यवस्थित गॅदर केले की नाही याची शहानिशा खऱ्या अर्थानं केली जाईल. बॅटची कडा होती ॲक्शन रिप्ले मध्ये. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल. इथून बॅट्समन शेप असेल. धाव मिळवली का पंच फलंदाजांनी. इथे रन मिळणार नाहीये. इथून पहिलाच बॉल निर्धाव येत असताना
4 बॉलचाही षटक आहे. पॉवर प्ले फक्त 4 बॉलचा असेल आणि याचा फायदा घेणं या 4 बॉलमध्ये मित्र म्हणेल फार महत्त्वपूर्ण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये पहिलाच बॉल निर्धाव. आता उर्वरित 3 बॉलमध्ये मोठ्या धावसंख्येकडे पाहावे लागेल. 6 षटकांचा खऱ्या अर्थानं 4 षटकांचा सामना आहे. 6 बॉलचा खऱ्या अर्थानं सामना करावा लागतो, परंतु या षटकामध्ये 4 बॉलचा सामना. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावेचा श्री गणेशा होत असताना बॉल नंबर 2 ची पुनरावृत्ती पुन्हा करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती अर्जुनला. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती, दुसऱ्या बॉल मध्ये लाईन मध्ये थोडासा भरकटत असताना या मॅच मध्ये. बॉल नंबर 2 पुन्हा घेऊन तयार. अर्जुनचा बॉल पुन्हा लाईन करावे पंच सांगत असताना. 2 जमिनी समांतर हात. आणखी एक वाईट बॉल. ऍक्शन रिप्ले पंचांनी खऱ्या अर्थानं ऍक्शन दाखवत असताना दुसरी अवंतर धाव. लगातारची धावसंख्या आहे ती 2. एका बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 2. अर्जुनचा बॉल पुन्हा वाईट. लगातारचा तिसरा खराब बॉल फेकत असताना अर्जुन. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती, आता इथून थोडी लाईन भरकटली. आता पुन्हा कमबॅक करावं लागेल. केवळ 4 बॉलचा स्पेल आणि तिथे चुका करत असताना बॉलिंग मार्क वरती अर्जुनला आपण पाहताय. एकही धाव बॅटनं नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा धावफलकावर. खोलात टाकलाय बॉल बॅटची कडा. यावेळी दुसऱ्या अटेम्प्टला थोडा दूर राहिला बॉल यष्टीरक्षकाच्या हातापासून आणि इथून मात्र रन मिळवली ती 1-1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 1 धावसंख्या आहे ती 4 अंकावर. अखेर दुसरा बॉल पडलाय. 3 बॉल खऱ्या अर्थानं वापरण्यात भाग पडलं गोलंदाजाने स्वतःला आणि याच मदतीने धावसंख्या पाहताय 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 अंकावर. 4 बॉलचा पॉवर प्ले. फार चांगला निर्णय आयोजकांचा. उशीर आलेल्या संघाला कारवाई करणं, दंडित करणं फार गरजेचं आहे. त्याचमुळे खेळाडू खऱ्या अर्थानं सुधारत असतात, खऱ्या अर्थानं निखरत असतात. इथून मात्र डॉट बॉल. कमबॅकिंग बॉल. एका बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले नंबर 1 मधील बुरुजवाडी टीमचा गोलंदाज अर्जुन फार चांगली गोलंदाजी करतोय. 3 एक्स्ट्राच्या धावा, त्यामध्ये एक सिंगल. टोटल 4 धावा त्यानं खर्च केलेत. बॉल फेकलेत त्याने 3. अंतिम बॉल हवेमध्ये. ब्रेक थ्रूची दाट शक्यता. इथून 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गपलत बॉल जमिनीला झेल खऱ्या अर्थानं दान होत असताना इथून धावा मिळवलं त्या बॉलवरती पूर्णपणे 2. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. जिथे कॅच होती तिथे मिळाल्या 2-2च्या मदतीने धावसंख्या पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 अंकावरती. पॉवर प्लेचं षटक फार अप्रतिम राहिलंय बुरुजवाडी टीमसाठी. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. प्रकाश 11 घोटे संघाच्या अगेन्स्ट एक चांगली सुरुवात आहे. एकही घडी गमावलेला नाही. ही चांगली आहे खऱ्या अर्थानं सुरुवात, परंतु धावा देखील संयम आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये धनाजी बॉलिंग मार्क वरती येतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. पॉवर प्लेचे 2 बॉल गमवावे लागले या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या प्रकाश 11 गोटे टीमला याचाच परिणाम उशिरानं पोहोचला या स्पर्धेमध्ये. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि वेळेला महत्त्व दिलं या स्पर्धेनं. कालच्या दिवसापासून आपण आजच्या दिवसामध्ये देखील पाहता दुसरी रात्र या स्पर्धेची. काल देखील भरपूर संघांना खऱ्या अर्थानं पॅनलाइज केलं आणि कौतुक करेल आयोजकांचं. हे प्रत्येक आयोजनामध्ये होणं फार गरजेचं आहे. त्याच वेळी खेळाडू सुधारतील. धीम्या गतीचा बॉल खोलात टाकला. लावल्या अपील. फिंगर गोज अप. यष्ट्यांमध्ये सापडला लेग बिफोरची शिकार. पहिला धक्का लागत असताना बॅट्समन अमोल हॅज टू डिपार्ट.
8 ह्या अंकावरती जास्तीत जास्त चुका केल्यात त्या बॉलिंग मार्कवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अर्जुनला तीच चुकी आणि दुसऱ्या षटकामध्ये धनाजी देखील तेच कार्य करतोय. वन्स अगेन पंच सांगत असताना आता इथून नो बॉलचा इशारा आहे. दुसरा नो बॉल अतिरिक्त उंचीवरून. आता इथून गोलंदाज या मॅचमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीयेत आणि इथून मात्र गोलंदाज बाद होतोय. नो बॉल फ्रीट कंटिन्यू असेल. इथून धावसंख्या येते 9. नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल. 2 बीमरचे बॉल नो फेकल्यानंतर गोलंदाज बाद होतो आणि हेच कार्य मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून. चला बी फास्ट. पुनरावृत्तीचं षटक. रिप्लेस बॉलर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवा. बॉलिंग स्टान्समध्ये गोलंदाज येतोय. रिप्लेस बॉलर मंगेश येतोय. नवीन गोलंदाज. रिप्लेस बॉलर धनाजीचं षटक आता पूर्ण करण्यासाठी मंगेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. मंगेशचा बॉल बॅटला स्पर्श केलाय. बॉल बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे. उचललाय बॉल. थर्ड मॅन झोनमध्ये खेळत बसलाय क्षेत्ररक्षक बॉल मागे. ही चुकी आणि तिथे मोका साधत तिसरी धाव कन्वर्ट केलं. 1 रन शॉट असेल पंच. 2च धावा इथे मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती 11 या धावसंख्येवर. ते आणखी एक नवीन नियम तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. क्रीजमधून आपण पहिली धाव धावू शकता. दुसऱ्या धावेला ग्राह्य धरली जाणार नाही. इथून 2 धावा क्रीजच्या बाहेरून धावला. तिसरी धाव खऱ्या अर्थानं क्रीजमधून धावली आणि त्याचमुळे पंचांनी 1 रन शॉटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. धावसंख्या 2 गौरव सांगत असताना 11 या धावसंख्येवरती. कुठेतरी धावांचा ओघ कमी होत होता. आता या सिंगल डबलनं थोडा ओघ वाढवण्याचा प्रयत्न 2 बॅटरच्या माध्यमातून. हवेचा वेग प्रचंड आहे मैदानावरती. त्याच्याच दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस बॉल. इथे गोलंदाजाची चुकी होती परंतु फलंदाज शॉट सिलेक्शन मध्ये चुकला. इथून देखील दुसरीचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मोठे फटके येत नाहीये त्यावेळी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आहे 2 फलंदाज करतायत. इथून 2च्या मध्येने धावसंख्या 13 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण फार चांगली गोलंदाजी पाहिली. एकही मोठा फटका अद्याप तरी या इनिंग मध्ये आपण पाहिलेला नाहीये. मंगेश पुनरावृत्तीचं षटक फार चांगल्या रीतीनं टाकत असताना मंगेशचा बॉल लीव केलाय. माहिती आहे लेगस्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. थोडं सावधान पवित्र फलंदाजाचं समजूतपूर्वक क्रिकेट. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्या 14 या अंकावरती. जवळजवळ 5 ते 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिल्यात टीम बुरुजवाडीच्या गोलंदाजांनी. या धावा खऱ्या अर्थानं उत्तराच्या खेळात थोड्या घातक ठरू शकतात. खोलात टाकलाय बॉल. स्वीप केलाय बॉल. चांगला फटका आहे. ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये परंतु टायमिंग कमी पडलाय. काव कॉर्नर झोन पासून फेकी झाली आहे. नॉन स्ट्राईक एंडकडे रन मिळतात त्या बॉलवरती. पुनश्च 2 अक्षरशः धावून धावा जमवण्याचा प्रयत्न करतात ते 2 फलंदाज. एकही चौकार आपण अद्याप तरी पाहिलेला नाही या इनिंगमध्ये आणि त्याच पद्धतीनं मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहेत फलंदाज. परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. मंगेशचा नेक्स्ट बॉल. मंगेशचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. हाफ चान्स कन्वर्ट झाला होता. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलाय बॉल. मिस फिल्डिंग केली आहे. मिस फिल्डिंग चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. पंच सांगत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ देखील इथून संपलाय. रिप्लेस बॉलर मंगेश आला होता. फार चांगलं षटक त्यानं हाताळलं. धावसंख्या आल्या त्या षटकात टोटल 13 धावा आल्यात. धनाजीचं षटक पूर्ण करत असताना मंगेशनं धावसंख्या 13 2 षटकांमध्ये. 2 षटकांमध्ये 13 आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. डीजे मास्टर थोडे आमच्या शांत आहेत. त्यांना देऊयात संधी. साईड स्क्रीन एंडकडून कंटिन्यू असतील. व्यासपीठ एंडकडून खऱ्या अर्थानं 2 षटक आपण पाहिले. धावसंख्या ती 13 या अंकावर. एक गडी बाद झालाय. 13 धावा धावफलकावरती.
पास करू नका. डोंट वेस्ट द टाइम प्लीज. 16 धावा 18 धावा फलकावरती आहेत, माफ करा. काय स्वागत केलंय गोलंदाजाचं. साईड स्क्रीन एंड कडून गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलमध्ये षटकार. 19 होते आता. इथून या 6 धाब्याने धावसंख्या उचली घेत असताना 25 धावा धावफलकावर. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. पांडूचं स्वागत केलं. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर लँड होत असताना एक टप्पा घेत काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगली फेकी, सर्व काही चांगलं. फिल्डिंग देखील चांगली मिळाली या बॉलवरती. धावसंख्या 1 न पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या धावसंख्येवरती. एक गडी बाद झाले. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम करतायत हे दोन फलंदाज. बॅलन्स टार्गेट सेट करण्या स्पर्धेमध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्या, तिसऱ्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या, चौथ्या मॅचमध्ये डिफेंड होतील का? मॅजिक खऱ्या हातानं फिगर. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पंचांचा वेग होता प्रचंड या बॉलवरती, परंतु दिशा खराब होती. लाईन लेंथ कंट्रोलमध्ये टाकून गोलंदाजी आता साकारावी लागेल. आणि इथून मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावा भरपूर दिल्यात पुरुजवाडी टीमनं. याचाच फटका आपण पाहता. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 या अंकावर. पांडूचा बॉल. वाडा एफर्ट्स, डायबिंग एफर्ट्स स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्टेट ड्राईव्हचा फटका होता. इथून मात्र रनआउटची संधी आहे. पोहोचलाय फलंदाज. पंचांचा सांगणं आहे. इथून रन मिळतात त्या बॉलवरती. पुनश्च एकदा 2-2च्या मदतीने धावसंख्या 29 या अंकावर. काय धावलेत हे दोन फलंदाज. मोठे फटके पहिल्याच बॉलमध्ये आला, परंतु त्या अगोदर मोठे फटके येत नव्हते. तिथे यांनी या दोन फलंदाजांनी सिंगल डबलला प्राधान्य दिलं, संयम दाखवला आणि आता थोडं अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा अप्रोच या दोन बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होती. चांगला बॉल फेकलाय पांडूनं. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29. 40ची पार धावसंख्या गेलेली नाहीये अद्याप तरी 3 मॅचमध्ये. इथून मोठी धावसंख्या उभारेल का आजच्या दिवसामध्ये? प्रकाश 11 गोटे संघ पडल्यानंतर बॉल खालीच राहिलाय. समर एंड डिलिव्हरी फ्लिपट टाइप न बॉल निघून गेलाय. नशिबाचा बाईच्या स्वरूपात येतोय लॉंग स्टॉप मध्ये. हा येतोय नेत्रदीपक चौकार. बॉल चांगला होता. फलंदाज सर्वप्रथम बीट झाला, त्यानंतर यष्टी रक्षक, त्यानंतर फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षक बीट होत बॉल लॉंग स्टॉप मध्ये निघाला. सीमा पार चौकार. नशिबाचा चौकार आहे बाईच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या अंकावर. 33 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहताय. आणि ती बॉल बॅटला प्रेस करतोय. बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये रनआउटची दाट शक्यता. दोन गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्यानंतर ऍक्सिडेंट निश्चित होणारच. एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल, परंतु कोणता फलंदाज बाद आहे चेक केला जाईल. पंचांचा DRS चा इशारा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पंचांच्या माध्यमातून टेक्निकल रूम मध्ये या आपण तडामारच्या भूमिकेमध्ये. पंच बॉल चांगला होता. फिल्डिंग देखील शॉर्ट फाईन लेग मध्ये अप्रतिम आहे. तर पुन्हा स्ट्राईक एंडचा फलंदाज स्वतःच्या क्रीज मध्ये पोहोचत होता. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज देखील स्ट्राईक एंड साठी येत होता. यासाठी रिव्ह्यू नक्की कोणता फलंदाज बाद झाला, क्रॉस चेक केला जाईल, क्रॉसिंग झाले की नाही
रमाकांत इथून मात्र बाद होतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद झालाय रमाकांत. विजय नवीन फलंदाज. विजय जर मिळवायचा असेल ना या मॅच मध्ये तर विजयाला एक फार चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. धावांचा ओघ कमी होतो या षटकामध्ये. धावसंख्या 33च्या घरामध्ये. 40-45 लक्ष दिसतंय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गणेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉकचे षटक. इथून जर या षटकामध्ये धाव आला तर 50 पर्यंत देखील पोहोचू शकतो प्रकाश 11 गोटे संघ. 40-45 पर्यंत पोहोचणं अनिवार्य आहे या मॅच मध्ये. खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. लॉफ्ट करत असताना गॅप सिलेक्शन बहारदार. इथून मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंच आकाशाकडे 2 हात करत असताना दॅट्स A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. नाही स्वप्न बदलते, दिवानाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. तिसऱ्या षटकात थोडा प्रयत्न केला कमबॅक करण्याचा, परंतु या षटकामध्ये पुन्हा वेल आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न बॅटिंग मार्क वरती प्रकाश 11 गोटे संघाचा आपण पाहताय. उशिराने दाखल झाला संघ या स्पर्धेमध्ये, परंतु बॅटिंग हा खऱ्या अर्थाने ड्रेसिंग रूम मध्ये सेट होऊन फलंदाज आले आणि याचाच फायदा घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले या दुहेरीनं 41 या अंकावरती. पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा, दुसऱ्या बॉल मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावलेत देखील हे फलंदाज आणि मोठे फटके देखील मध्ये मध्ये आलेत. म्हणजे फार चांगला क्रिकेट पाहायला मिळतो ॲज अ बॅटर टीम प्रकाश 11 गोटे संघाचा. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकची लाईन होती, परंतु बॅट अगोदरच खऱ्या अर्थानं बॅटचा फ्लो अगोदरच ओपन झाला होता. ऑन साईडला फटका खेचायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. ओव्हर नंबर 4 मध्ये गणेश या गोलंदाजानं 3 बॉल चांगले फेकवायला लागतील. अंतिम षटक फार महत्त्वाचं असतं. तुम्ही मोमेंटम कशा रीतीने घेऊन जाता, तुम्ही शेवट कसा करून जाता, यावरती देखील लक्ष असतं क्रिकेटमध्ये. रनअपमध्ये अडथळा थांबलाय. रनअपमध्ये अडथळा आल्यानंतर थांबणं गरजेचं आहे, कारण एक चुकी पराभवाच्या दिशेनं नेऊन ठेवू शकते आणि एखादा खराब बॉल मॅचचं सर्व काही गणित बिघडवू शकतं. आणि याच आशेनं पुन्हा थांबला बॉलिंग ट्रॅकवरती गणेश हा बॉलर. पुन्हा बॉलिंगवरती आखूट टप्प्याचा बॉल. वाढ शॉट भेदकता दाखवले. मनगटातील पॉवरफुल फटका जनरेट करत असताना इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा बिग 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 हिट षटकार. केल्या बॅटरनं. सड पाचल बांध्याचा खऱ्या अर्थानं शरीर यष्टी दिसते, परंतु काय मनगडात ताकद होती. जबरदस्त फटका. आखोटाप्याचा बॉल आणखीन एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. कवायत करण्यास भाग पडलं या मॅचमध्ये आमच्या पंचांना. धावसंख्या 48 अंकावरती. सर्वोत्कृष्ट धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय प्रकाश 11 गोटे संघाच्या माध्यमातून. सर्वोत्कृष्ट धावसंख्या करणाऱ्या संघाला देखील पुढे खऱ्या अर्थाने एक संधी आहे. थेट बाय साठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय चान्स. त्यासाठी हाय स्कोरिंग देखील फार महत्वाची या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल. वॉट अ शॉट. मिस्टर 360 बॅटर अमोलच्या बॅट मधून येतोय हा आणखी एक रोमहर्षक षटकार. बारा बॉल मध्ये 30 धावसंख्येची एक तडपदार इनिंग, रोमहर्षक इनिंग मैदानाच्या आतमध्ये अमोल साकारतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 54. अर्धशतक धावफलकावरती. आणखी एक आखूट टप्प्याचा बॉल. आणखी एक फटका चांगलाय, थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग लेग मध्ये, पकडले इथे कॅच
अखेर अमोलला बाद करण्यात आलं यश आणि इथून मात्र षटक संपण्याचा देखील इशारा. पहिलं सत्र संपलंय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या टोटल